4 तारखेला गुलाब उधळणार 100% काँग्रेस उधळणार की ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण जामर बसवावं. मोदी वारंवार आता भाषण बदलायला आहेत. ईव्हीएम मशीन त्या गोडाऊनमध्ये गेल्या त्या दिवशी तुम्ही मागणी करायला पाहिजे होतं, आत्ताच का आठवलं असा एक प्रश्न विचारला. 80,000 ते 1,20,000 आमचा लीड राहणारा त्यांचा. ह्यामध्ये पराभूत बिरोबत काय नाही आहे. त्यामध्ये पोलिसांच्या गाडीत पैसे वाटण्याचं काम असेल, रात्रभर बँक उघडे ठेवून पैसे वाटण्याचं काम असेल. स्वतः मुख्यमंत्री हे बॅग घेऊन जाताना सगळ्या लोकांनी बघितलं. माढ्यात सुद्धा आपले मित्रपक्ष आहेत धैर्यशील मोहिते पाटील, पण त्यांची अशी काय मागणी नाही. पण सोलापूर लोकसभाच का? सुरुवातीपासून ताई लीडवरच आहेत. हे बीडचं पॅकेज बीडला त्यांना सगळ्याला माहीत आहे. हे जे वाढीव मतदान आहे कुठल्या बूथवर आलं आहे तर आम्हाला व्हिडिओ शूटिंग द्या. काही करू शकतात ते. यांचं काय झालं आहे लोकशाहीमध्ये लोकशाहीचे ह्यांनी खून केलेत. 4 जून रोजी सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र त्या 4 जून अगोदरच सोलापूर शहर काँग्रेसकडून एक अनोखी मागणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन सेफ आहेत अशा रामवाडी गोडाऊन परिसरामध्ये मोबाईल जॅमर बसवावा अशी एक मागणी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे व त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. त्यांची नेमकी मागणी काय आहे आपण जाणून घ्या. मोबाईल जॅमर बसवा अशी मागणी केलेली आहे. हो, मतदान झाल्यापासून अनेक ग्रामीण भागात शहरातल्या लोकांनी एक जे भारतीय जनता पार्टीच्या जे सरकार आहे तुम्ही बघता की अनेक लोकांना प्रेशर आहे त्यांचं. निवडणूक चालवायच्या निवडणूक आयोगाच्या लोकांनी राजीनामा दिला. हे प्रेशर करून काही करू शकतात. आपण बघितलं की राज्यामध्ये पोलिसांच्या गाडीत पैसे वाटण्याचं काम असेल, रात्रभर बँक उघडे ठेवून पैसे वाटण्याचं काम असेल. स्वतः मुख्यमंत्री हे बॅग घेऊन जाताना सगळ्या लोकांनी बघितलं. नंतर मुख्यमंत्र्यात नाही कपडे आहेत 2 तासासाठी 6 बॅग 4 बॅग कोण घेऊन जात आहे का. आणि सगळं पोलिसांना धरून हे सगळं राज्यामध्ये देशामध्ये चालू आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरातल्या लोकांचं मत होतं की ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण जामर बसवावं. कारण लोकांचं असं मत आहे की आता आम्ही मतदान केलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही लक्ष घाला. त्यामुळे आम्ही ज्या दिवशी हे ईव्हीएम मशीन त्या गोडाऊनमध्ये पोचले तेव्हापासून आमचे जवळजवळ 12 लोक त्या ठिकाणी पहारा देत आहेत. बंदोबस्त आमचा देखील पोलीस खात्यात तर आहेच, पण आमचा देखील त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे. नाईटला देखील आमचे लोक त्या ठिकाणी मुक्कामाला आहेत, झोपत आहेत. आणि सगळं करत असताना आत्ता लोकांच्या मनामध्ये भीती आहे की बाबा मतदान आम्ही केलेलं आहे पूर्ण राज्यामध्ये. आता परिस्थिती तुम्ही बघताय की भारतीय जनता पार्टी हे बॅकफुटवर आहे. 2019 आणि 2014 आणि 2019चं ज्या पद्धतीनं मोदींची सभा झाल्यावर मतदान स्विंग होत होतं, आज ते मतदान कुठेही स्विंग होताना दिसत नाही. त्यामुळं मोदी वारंवार आता भाषण बदलायला आहेत. कधी म्हणतात की मुस्लिमच्या घरी मी जेवलो, कधी म्हणतात मी शीखच्या घरी जेवलो, कधी म्हणतात मी कर्नाटकमध्ये लहानपणापासून माझं कर्नाटकाचं नातं आहे, कधी म्हणतात की तर वेगवेगळे असं त्यांचे भाषणं आले आहेत. बनवाबनवी चालू आहे. सब गोलमाला है वय सब गोलमाला असं चालू आहे. त्यामुळं लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणी जामर बसवावा जेणेकरून मशीन हँग होऊ नये, मशीनला छेडछाड होऊ नये. आणि कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातल्या शहरातल्या लोकांनी आम्हाला मागणी केली. त्यामुळे आम्ही काल कलेक्टरला भेटलो आणि कलेक्टरकडे मागणी केली व त्या ठिकाणी तुम्ही जामर बसावं, कुठलीही मशीनमध्ये छेडछाड होऊ नये अशी एक आमची भावना आहे. नाही, पण ज्या दिवशी 7 तारखेला मतदान झालं त्यानंतर ज्या ईव्हीएम मशीन त्या गोडाऊनमध्ये गेल्या त्या दिवशी तुम्ही मागणी करायला पाहिजे होतं, आत्ताच का आठवलं असा एक प्रश्न विचारला. आठवलं नाही, कार्यकर्त्यांची मागणी आहे. ग्रामीण भागात व शहरातल्या लोकांनी ताईला कॉल केलेला आहे, आम्हाला कॉल केलेला आहे की बाबा अनेक लोकांनी आम्हाला असं सांगितलं. आम्ही सांगितलं त्यांना होऊ शकत नाही, पण ते म्हणतात तर तुमच्या ऑनलाईन पैसे खात्यावरचे जातात, हे का होऊ शकत नाही. आम्ही उलटं त्यांना समजून सांगतो की बाबा काळजी करू नका. प्रशासनाला आम्ही भेटलो आहे, प्रशासनाने सांगितलं असं काही होणार नाही, आमचा पारदर्शक कारभार राहणार आहे. पण लोकांच्या मनामध्ये एक भीती बसलेली आहे. हे रंगाल बिल्ला जे पंतप्रधान आणि दुसरे अमित शाह हे काय करू शकतात. आता बघितलं 24 तास तिकडं कडा पहारा आहे, आपले कार्यकर्ते देखील लक्ष ठेवून आहेत. मग छेडछाड कसं होऊ शकतं. मोबाईल जॅमरच होय ना, तेच सांगालो. आता तुम्ही बघता की
4 दिवसाला 8 दिवसात अशी पेपरला बातमी येते की ह्यांच्या ऑनलाईनवर पैसे खात्यावरचे गेले, त्यांच्या ऑनलाईनवर खात्यावर पैसे गेले. हे सगळं ऑनलाईन आहे. आता तुम्ही बघता की चंद्रयान वर गेलं आहे, पण इथून सगळ्या आपण कंट्रोल करतो का नाही? तसं हे काही करू शकतात. हे यांचं काय झालं आहे, लोकशाहीचं ह्याने खून केलेत. लोकशाही जिवंत राहील का नाही असं वाटू लागलं लोकांना. त्यामुळे प्रत्येक राज्यात बघ, काल आता ईव्हीएम मशीन त्यांच्या गाड्यामध्ये सापडले, लोकांनी धुतलं सगळ्यांना. कालच ईव्हीएम मशीनचे 2 गाड्या सापडले. हे आले कुठनं? महिला मिळाले कुठनं? तुम्ही सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवता. सुप्रीम कोर्टाने पण सुप्रीम कोर्ट सांगते की ईव्हीएममध्ये जेव्हा चॅलेंजिंग दिलं होतं तेव्हा छेडछाड होत नाहीये, विश्वास ठेवा असं एक आवाहन केलं होतं. मग तुम्ही कसं समजू? सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस काढली हो निवडणूक आयोगाला की जे पॅड असतात ते व्हीपॅड मोजा म्हणून. काय स्वतः सुप्रीम कोर्टाने चंद्रचूडने ह्यांना नोटीस काढली की निवडणूक आयोगाला की तुम्ही हे असं पद्धतीने करा. पण आणखी काय गोलमाल झालं त्यात देखील बदल झाला. 25%च मोजा, 15% मोजा आहे, तर ते असं झालेलं आहे. त्यामुळं पूर्ण देशभरात विश्वास यांच्यावर कुणाला राहिला नाही. पारदर्शक कारभार नाही, कुणाला प्रेशर ही काही काम करू शकतात. त्यामुळं लोकांचं मत आहे की आम्ही आता मतदान काँग्रेसला दिलं आहे आणि आता लक्ष देणं तुमचं काम आहे. म्हणून आम्ही काल जाऊन कलेक्टरला भेटलो आणि त्यांना मागणी केली आहे तशा पद्धतीने. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. तुम्ही तुमचं एक मत मागणी व्यक्त केली आहे, पण भाजपकडून असा आरोप होत आहे की ताईंना पराभव दिसत आहे, त्यामुळे अशी एक वेगळी मागणी करत आहे. हे बघा, सुरुवातीपासून ताई लीडवरच आहेत. हे बीडचं पॅकेज बीडला त्यांना सगळ्याला माहीत आहे. मी आज त्यांच्या सगळ्या न्यूजला बातम्या बघितल्या, काँग्रेसला पराभूत दिसायला आहे. अहो सुरुवातीपासून आज देखील ताई फॉर्ममध्ये आहेत. लोकांनी आशीर्वाद दिला आहे, शेतकऱ्यांना आशीर्वाद दिला आहे, लोकांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतली होती. त्यामुळं निश्चित 4 तारखेला आज तुम्हाला सांगतो 80,000 ते 1,20,000 आमचा लीड राहणार आहे ताईंचा. ह्यामध्ये पराभूत बिरोबत काय नाही आहे. त्यांना ते बघितलं काय लोक कशा पद्धतीने बोलत आहेत, काय बोलत आहेत. आम्ही काही मागणी केलं तर ते त्यांना चेष्टाच वाटते. पण लोक ह्यांना घाबरलेले आहेत. लोक म्हणतात की हे रंगा बिल्ला काही करू शकतात, त्यामुळं ह्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं लोकांची मागणी आहे. ताईंची सुद्धा एक बाईट आम्हाला प्रसारमाध्यमांना मिळालेली आहे. ताई असं सांगतायत की आम्हाला अनेकांचे फोन येत आहेत की ईव्हीएम संदर्भात संशयता आहे. काय वाटतंय ताईंचं जे स्टेटमेंट ते बी योग्य आहे? हो, लोकच आम्हाला सांगतात हो. बघा, लोकांमध्ये एक भीतीदायी वातावरण आहे. आज तुम्ही सांगा कुठलीही मीडिया देशभरात यूट्यूबवर यायला आलं आहे सगळं, पण कोणतरी मीडिया दाखवत आहे का त्यांनी महागाई आहेत किंवा त्यांनी पिछाडीवर आहेत किंवा त्यांनी मायनसमध्ये आहेत? इतकी दहशत आहे त्यांची. तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. घरकुल या भागामध्ये काही लोक काँग्रेसला मतदान टाकले. काय लोकांना तू देशद्रोही आहे का, तू असा आहे का? मग त्या लोकांना नाही आम्ही काँग्रेसला टाकलो. म्हणजे अशी परिस्थिती आहे की ह्यांच्या विरुद्ध मतदान जरी केलं म्हटलं तरी लगेच देशद्रोही ठरवतात. त्यामुळे लोकांनी सायलेंटमध्ये त्यांचं काम केलेलं आहे, काम दाखवलं आहे त्यांना. आणि याचा निकाल राज्यभर देशामध्ये तुम्ही बघा, इंडिया आघाडी देशामध्ये येणार आहे, महाराष्ट्रामध्ये महाआघाडी येणार आहे. भाऊ, जे वाढीव मतदानाचे जे आकडेवारी आहे त्यांनी उशिरा जाहीर केलेले आहे सोलापूर लोकसभेसंदर्भात, त्या संदर्भात काय तुम्हाला शंका आहे काँग्रेसला? मागणी केली मला अजून मिळालं ना. मी काय सांगितलं त्यांना की माझं पत्रक आहे, हे जे वाढीव मतदान आहे कुठल्या बूथवर आलं आहे त्याचे आम्हाला व्हिडिओ शूटिंग द्या. तुम्ही मोबाईल प्रत्येक ठिकाणी तुम्ही कॅमेरे बसवले आहेत, आम्हाला कळू द्या ना 6च्या नंतर कुठल्या बूथवर मतदान वाढलं आहे. आज देखील मला ती माहिती मिळाली नाही. पण माझ्याकडंच नाही, सुप्रीम कोर्टाने मागणी केली 1,20,00,000 मतदान वाढलं आहे. ते देखील मागणीच आहे ना. जे असं शंकेचं कारण यायला साहेब, कारण नसताना त्यांनी शंका निर्माण करायची जागा द्यायला आहेत. निवडणूक आयोगाने एका टप्प्यात बघा, आता सगळीकडं मशीन आहे आणि एकदा बटन दाबलं सगळे आकडेवारी तुमच्यासमोर येते. तुम्ही तासाला 2-2 दिवसाला जर आकडेवारी बदललात तर लोकांच्या मनामध्ये शंका येणारच ना. जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हणलं तुमच्या मागणीला? त्याने जिल्हाधिकाऱ्याचं स्पष्ट मत आहे की जामर बसत असेल तर मोठा प्रोटोकॉल झालेला आहे आणि तुम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी करा. त्याप्रमाणे आज निवडणूक आयोगाकडे आम्ही तशी मागणी करणार आहे. जामरची जामर बसवल्यानं हा प्रश्न सुटेल? नाही, प्रश्न सुटेल नाही. कारण तुमचे अनेक प्रतिनिधी त्यामध्ये मतदानाच्या वेळी असतात, निवडणूक अधिकारी असतात, बंदोबस्ताला म्हणजे अधिकारी असतात. त्यामुळे काय वाटतं म्हणजे? नाही, काय झालं, जेवढं तुम्ही विश्वास देईल तेवढं लोक चांगले लोक ह्याचं वाईट काम सांगतो ना. अडथळा होईल असं वाटत नाही, काहीच नाही अडथळा. फक्त त्यांचं काय मत आहे, काल आमच्यावर त्यांनी चर्चा केली की वरिष्ठाकडे आम्हाला रिपोर्ट द्यायचा आहे, मोबाईल फार गरजेचा असं त्यांचं मत आहे. आमचं मोबाईलला किंवा बाकीच्या गोष्टीला आमच्या
हरकत आम्ही अडचण आणणार नाही, पण UN मशीनवर छेडछाड ही आमची प्रमुख मागणी आहे. माढ्यात सुद्धा आपले मित्रपक्ष आहेत धैर्यशील मोहिते पाटील, पण त्यांची अशी काय मागणी नाही, पण सोलापूर लोकसभाच का? सोलापूर शहरामध्ये लोक सध्याला घाबरलेले आहेत आणि लोकांना असं वाटतं की ताई विजय झाले पाहिजे. हे लोकांची सूचना आहेत, लोकांनी आम्हाला सांगितलेलं मत आहे, पण ते आम्ही मांडलं पाहिजे ना, लोकांचं ऐकलं पाहिजे ना आम्ही. जर कलेक्टरने तुमचं मागणी फेटाळली? नाही, फेटाळणारच आहे, ते त्यांचं राज्य आहे, त्यांचं सरकार आहे, सगळे त्यांचंच काम करल्यात ना. तुम्ही बघितलात कलेक्टर असेल, CP असेल, पोलीस खातं असेल, कशा पद्धतीनं त्रास देऊन हे लोक काम करून घेत आहेत. शेवटचा प्रश्न, ताई किती लीड घेणार? 80,000 ते 1,20,000 आमचा लीड राहणार आहे. ताईंना वोट कटिंग नाही, वोट डिवायडर नाही. काय असणार? मध्यमध्ये 30,000 लीड आहे. सगळ्यात जास्त मध्यमध्ये 30,000 लीड आहे. मोहोळला आमचा एक 25-30,000 लीड आहे. पंढरपूरला आम्हाला 20,000 ते 25,000 मतं मिळणार आहेत. दक्षिण तालुक्यात 15,000 लीड आहे. फक्त शहर उत्तर आणि अक्कलकोट थोडा आम्ही मायनस जाईल, पण ते मध्य आणि मोहोळकावर करतील. 4 तारखेला गुलाल उधळणार? 100% काँग्रेस उधळणार. आपल्यासोबत हे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे होते. स्ट्रॉंग रूम संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, मोबाईल जॅमर बसवावा, आणि त्यांची ही मागणी आहे. पण त्यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. मात्र 4 जूनला काँग्रेसच सोलापूर शहर लोकसभा मतदारसंघात गुलाल उधळणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. झहूर सईसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस. हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे. शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच. या पहा, जेवणाचा आस्वाद घ्या. व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये. फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच. आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 98 90 16 47 15, 99 75 61 43 17.